लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना के.वाय.सी करणे अनिवार्य केलेले होते. के.वाय.सी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. आता शेवटची तारीख त्या ठिकाणी उलटून गेलेली आहे. त्यानंतर आता उरलेल्या महिलांना के.वाय.सी करता येणार नाही. तर जर के.वाय.सी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान या योजनेत काही महिलांना अजूनही के.वाय.सी करता येणार आहे. हा मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, अजूनही काही महिलांना त्या ठिकाणी के.वाय.सी करता येणार आहेत. पण त्या महिला लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, कोणाला या ठिकाणी के.वाय.सी करता येणार आहे, त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मुदत संपली तरी आता लाडकी बहीण योजनेत के.वाय.सी करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. तरी पण अजून 45 लाख महिलांनी के.वाय.सी त्या ठिकाणी केलेली नाही. दरम्यान आता के.वाय.सीची वेबसाईट देखील त्या ठिकाणी बंद झालेली आहे. आता फक्त ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांचीच त्या ठिकाणी ही के.वाय.सी आता त्या ठिकाणी चालू आहेत अजूनपर्यंत. तर अशाच महिलांचे के.वाय.सी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडे जे कागदपत्र आले त्यानुसार प्रोसेस सुरू आहे. या कागदपत्रावरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्यांच्या लॉग इनवरून त्या ठिकाणी माहिती भरत आहेत. तर लाडकी बहीण योजनेत जवळपास 2.5 कोटी महिला लाभ घेत आहेत. या योजनेतील कोट्यावधी महिलांनी मुदतीपूर्वी के.वाय.सी केलेलीच आहे, परंतु 45 महिला त्या ठिकाणी के.वाय.सीच्या बाकी आहेत. तर के.वाय.सी न केलेल्या महिलांना आता लाभ मिळणार आहे. त्याच्यासोबतच के.वाय.सी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का, असा प्रश्न त्या ठिकाणी समोर विचारला जात होता. मात्र अजूनही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण अजून ही माहिती ही आहे की त्या ठिकाणी ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांची के.वाय.सी अजून देखील चालू आहे. तर त्यांनी लवकरात लवकर ते तरी के.वाय.सी करून घेणे गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना के.वाय.सी करणे अनिवार्य केलेले होते. के.वाय.सी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. आता शेवटची तारीख त्या ठिकाणी उलटून गेलेली आहे. त्यानंतर आता उरलेल्या महिलांना के.वाय.सी करता येणार नाही. तर जर के.वाय.सी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान या योजनेत काही महिलांना अजूनही के.वाय.सी करता येणार आहे. हा मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, अजूनही काही महिलांना त्या ठिकाणी के.वाय.सी करता येणार आहेत. पण त्या महिला लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, कोणाला या ठिकाणी के.वाय.सी करता येणार आहे, त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा. मराठी साईड यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मुदत संपली तरी आता लाडकी बहीण योजनेत के.वाय.सी करण्याची शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. तरी पण अजून 45 लाख महिलांनी के.वाय.सी त्या ठिकाणी केलेली नाही. दरम्यान आता के.वाय.सीची वेबसाईट देखील त्या ठिकाणी बंद झालेली आहे. आता फक्त ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांचीच त्या ठिकाणी ही के.वाय.सी आता त्या ठिकाणी चालू आहेत अजूनपर्यंत. तर अशाच महिलांचे के.वाय.सी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडे जे कागदपत्र आले त्यानुसार प्रोसेस सुरू आहे. या कागदपत्रावरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्यांच्या लॉग इनवरून त्या ठिकाणी माहिती भरत आहेत. तर लाडकी बहीण योजनेत जवळपास